अशी माणसं जगामध्ये खूप कमी असतात जी पैशांसाठी कामं करत नाहीत। नमस्कार मंडळी, तर आत्ता आहे ना रात्रीचे 8:30 वाजलेत आणि मी 50 किलोमीटर लांबून अलिबागला आलोय, ऑफिसवरूनच आलोय। आणि सकाळपासून मला आहे ना असं तापासारखं होत होतं, म्हणजे सर्दी, खोकला, अंग धरलेलं। दिवस कसा बसा काढला मी। आणि व्हिडिओ करण्याचा उद्देश काय माहित आहे, तर जेव्हापासून आपलं युट्यूब चॅनल चालू झालं ना तेव्हापासून जे आपले फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर निशिगंधा आठवले, तर त्यांचा व्हिडिओ करायचाच होता मला। म्हणजे 4 वर्ष होऊन गेली, होते अजून होतोयच। सामान्य कुटुंब जे गावात राहतं, त्यांच्याकडे जास्त पैसे नसतात, ओके। आणि डॉक्टर बोललं ना की त्यांना वाटतं 500ची नोट गेली, 500ची नोट संपायला नको, 500,000 रुपये संपायला नको, म्हणून डॉक्टरकडे जाणं टाळतात। अशी परिस्थिती गावामध्ये असते आणि अशा अंगावर काढून किती लोकांचे प्राण पण गेलेले आहेत। हा विषय का काढतोय, तर मी या डॉक्टरांकडे येतो लहानपणापासून, ह्यांच्या भावांकडे पण जायचो लहानपणापासून। तर ह्यांची म्हणजे खासियत म्हणजे काय की गरिबाची जाण, म्हणजे गरिबाची जाण आहे ह्यांना, ह्यांच्या पूर्ण कुटुंबाला। आणि ह्यांची आई आहे ना, आठवले बाई आम्ही बोलतो, त्या आम्हाला शिक्षिका होत्या जेव्हा आम्ही शाळेत होतो नागाव हायस्कूलला तेव्हा। डॉक्टरांचं वैशिष्ट्य म्हणजे वाजवी दर, गरिबाची जाण, म्हणजे ही डॉक्टरकी आहे ना, ही सेवा आहे। जेव्हा डॉक्टर होत असतील तेव्हा ते शपथ घेत असतील की लोकांची सेवा करायची। तर सेवा कशी करायची ते मी, इतर डॉक्टर पण आहेत चांगले, पण मी ह्यांना देव समजतो, म्हणजे देव ह्यांच्यात मी देव बघतो का, तर गरिबांची सेवा करत आहेत। योगेश्वर मेडिकल आहे, त्याच्या ऑपोजिटला छोटी गल्ली दिसेल, योगेश्वर मेडिकलच्या अगदी समोर। तिथे लगेच गल्लीत आलेत तुम्ही की लगेच तुम्हाला निशिगंधा आठवले म्हणून डॉक्टरांचं दिसेल बोर्ड। कधी पण आले तर या। डॉक्टरांची ऍडव्हर्टाईज करण्याचा हा बिलकुल हेतू नाही। डॉक्टर बोलले की व्हिडिओ करू नको, तरी पण मी केलाय का, तर एक माणुसकी म्हणून, जे आपले गरीब लोक राहतात गावामध्ये त्यांना एक आधार मिळतो, ओके। आणि अशी माणसं जगामध्ये खूप 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 कमी असतात। हे बघा, हे आपले डॉक्टर आहेत, डॉक्टर निशिगंधा आठवले। नाही, काही नाही, आमच्या आई वडिलांचे संस्कार आहेत। आमची परिस्थिती गरिबीची होती, गरिबीची जाण ठेवावी, कोणाकडून 2 पैसे जास्त घेऊ नकोस, हे वडिलांनी दिलेला सल्ला आहे। आई वडिलांचे संस्कार, मोठ्या भावाची शिकवण, बहिणीची शिकवण आणि कुटुंबाचं सगळं सहकार्य, याच्यामुळे ह्या गोष्टी आम्ही करू शकतो। आणि सेवा करण्यात, जसं कधी सांगितलं तसं, सेवा करण्यात खूप आनंद आहे आणि शांत सुखाची झोप लागते। काही फार मोठ्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा नाही आहेत। साधं राहावं, आनंदी राहावं आणि लोकांना सुख देता येईल तेवढं द्यावं। धन्यवाद। आणि अलिबागकर असाल ना तर नक्की डॉक्टरांना लाईक करा, कारण का अशी माणसं जगामध्ये खूप कमी असतात जी पैशांसाठी कामं करत नाहीत, ओके। चला, बाय बाय।